नमस्कार, मी मुक्ता बर्वे. तुम्ही माझ्या विगा लॉन्चचा कार्यक्रम बघू शकता youtube.com/लोकसत्ता लाईव्ह. मराठीत तसं नाही फारसं. मराठीत एकतर छोटीशी इंडस्ट्री आहे. म्हणजे टेलिव्हिजन, नाटक आणि सिनेमा हे करणारी माणसं सेमच आहेत साधारण. तीच माणसं तेच करताना दिसतात. आणि ठरवलं खरं तर मी काहीच नव्हतं. मी खरं सांगू का, मला स्टेजवर काम करायचं एवढंच मी ठरवलं होतं. त्याचं मी कसं करिअर करणार आणि मी काहीतरी ऍक्टर होणार वगैरे मोठी असं काही ठरवलं नव्हतं. मला काम करायला सुरुवात केली तेव्हा मला एकच इच्छा होती की भक्ती बर्व्यांबरोबर स्टेजवर काम करायचंय, कारण त्या मला माझ्या लहानपणी खूप आवडल्या होत्या. आणि मला असं वाटायचं की हा काहीतरी जादूचे प्रयोग केल्यासारखं काम करतात. ह्या बाई जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा सगळी माणसं किती खुश असतात. तसं मला प्रशांत दामलेंबद्दल होतं की ते जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा सगळे प्रेक्षक किती हसताना दिसतात. तर त्या गोष्टीची मला एक होती की मला भक्तीबरोबर स्टेजवर उभं राहायचं एवढंच माझं एम होतं. दुर्दैवाने ते झालं नाही, कारण मी मुंबईत येण्याआधीच गोष्टी काही ऍक्सिडेंटमध्ये गेल्या. त्यामुळे एक क्षण असाही आला होता की मी आईबाबांना म्हटलं की आता मी काय करू, मी जाऊ का मुंबईला का आता नाही जायचं, कारण त्यांच्यावर मला काम करायचं तर ते आता नाही येत आता. म्हणजे मी खचले होते थोडीशी. पण नंतर मला लक्षात आलं की नाही, कुठल्याही घटनेपेक्षा मला काम करणं जास्त एनर्जी होतं. त्यामुळे तुझा प्रश्न होता की सिनेमात काम करायचं ठरवलं का, ठरवलं नव्हतं. पण मला नेहमीच आपल्याला न येणाऱ्या गोष्टींविषयी कुतूहल वाटत असतं तसं वाटतं. त्यामुळे सिनेमात मला काम करून बघायचं होतंच, कारण ते मी कधी केलेलं नाही. आणि माझ्या सुदैवाने मला माझ्या देहभान नावाच्या नाटकातलं काम बघून पहिली फिल्म मिळाली, चकवा नावाची, अतुल कुलकर्णी, दीपा परब. आणि त्यामध्ये माझा छोटासा रोल होता. जतीन वागळेची ती फिल्म होती, त्याचा पण पहिला सिनेमा, माझा पण पहिला सिनेमा. आणि खूप चुकले काम करताना, खूप मजा आली. म्हणजे शिरीष देसाई नावाचा आमचा सिनेमॅटोग्राफर होता, त्यांनी फार छान सांगितलं मला. पहिल्याच सिनेमात फार मस्त माणूस मिळाला. त्यांनी सांगितलं की मी नाटकासारखं काम करायला लागले, रोज वगैरे असं काही मला डोक्यात नाही की आता एवढी दिसणार आहे, एवढी जर मिड शॉट वगैरे असं काही नाही. आपलं यायचं, काम करायचं, जायचं एवढं डोक्यात होतं. तर शिरीष म्हणाला की पहिला शॉट झाला, त्यांनी मला सांगितलं तुझी एंट्री घेतोय आपण, आधी पावलं दिसतील मग आपण असं. मला काय नाही, मी अख्खं काम करू, पावलं दिसून नाही तर डोळे दिसून काम करणं माझं ठरलं होतं. आणि काही बरा झाला नसला ऑब्व्हियसली शॉर्ट, कारण पावलाचं शॉर्ट असताना तर मी डोळे हलवत असेल तर काय होतं. आणि मला बाजूला घेतलं, तू मस्त काम करतेस बाळा. एक गंमत सांगतो की स्क्रीनवर आपण जेव्हा काम करतो ना सिनेमा, तेव्हा आपण असतो त्याच्यापेक्षा 40 फूट आपण दिसतो. तुला माहितीये का? हो का? म्हणलं हो. आता तू माझ्याकडे बघतेस, हे जर मी शूट केलं तुझा चेहरा आणि तू इकडनं इकडे जर नजर हलवलीस तर असं स्क्रीनवर तुझे डोळे हाताला दिसतील. मजा आहे ना? एकदम घाबरले. म्हणून हो मजा आहे खरं तर, पण म्हणजे हे जरा अवघड आहे ना. मला हळूहळू कळायला लागलं की अरे आता पावलांचा शॉट म्हणजे मग काय, आता फक्त पडद्यावर जर पावलं दिसणार असतील तर मला काय काय करायला लागेल. मग माझ्या अंगठ्याच्या नखाने मी जमीन कुरतडून बघू का. मग ते छोट्या गोष्टी आल्या. मग ते एक्सपेरिमेंट करायला, मग पुन्हा मला त्यांनी वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू दिल्यावर, वेगळा अँगल दिल्यावर त्याच्याकडे कसं बघणं, हे मी एक घोचक विद्यार्थिनी असल्यामुळे ते करू लागले. पण ते कुणीतरी मला सांगायला लागलं त्याकरता. आणि मग माझा हळूहळू तो सिनेमाकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रवास सुरू झाला. ते एक टेक्निकल माध्यम आहे मला कळलं. सिनेमामध्ये नट हा सगळ्यात शेवटचा भाग आहे. जरी सिनेमा बघून जरी नटांचं कौतुक होत असलं तरी तो व्हिज्युअलायझेशनचा एक वेगळं माध्यम आहे. एक डिरेक्टर, एडिटर, सिनेमॅटोग्राफर यांचे महत्वाचे भाग कामं असतात आणि नट हा माध्यम असतो त्यातलं. म्हणजे मी मगाशी सांगितलं ते सुद्धा की मी खूप काम करत राहिले, पण एडिटरने जर माझे बरेच शॉट्स वापरलेच नाही तर माझ्या कामाचं कौतुक होऊ शकणार नाही. त्यामुळे कुठल्या क्षणी कुठला शॉट वापरायचा ह्याचा जेव्हा चांगला निर्णय एडिटरने घेतलेला असतो तेव्हा माझं काम बरं दिसत असतं. आणि हा निर्णय आधी डिरेक्टरला घ्यायला लागतो की तुझा मी इथे काय वापरलं, त्यामुळे तू काय कर, आणि मग तो सगळा सिनेमा दिसतो. नाटकामध्ये कसं होतं किंवा आत्ताच्या शो मध्ये, आता हे एडिट करत असतील 2 कॅमेरे, पण आता मी जी बसली आणि तुम्ही जे बघताय त्यात तुम्ही स्वतःच एडिटिंग करताय. कुणीतरी माझा लॉंग शॉट लावलाय,
कोणीतरी माझ्या डोळ्यात बघतंय आता, कोणीतरी मी पाय हलवतो त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपापलं एडिटिंग चालू आहे तुमच्या मनात. त्यामुळे प्रेक्षक स्टेजवर काम करताना प्रेक्षक एडिटर असतो, त्यामुळे मी अख्खं काम करत राहायचं असतं. आता कॅमेरा टिपतो तेव्हा क्लूज माझं फक्त डोळे, कधीतरी फक्त ओठ, कधीतरी घालणारे केस, आणि हा निर्णय त्या टेक्निशियनचा असतो. त्यामुळे वेगळं माध्यम आहे आणि आपण सरेंडर करायला पाहिजे दिग्दर्शकाला, सिनेमॅटोग्राफरला, एडिटरला, हे मला कळलं. आणि मग मी चुकत जाते आणि हळूहळू शिकत जाते. त्यामुळे मला चांगली माणसं मिळतात, माझं खरंच नशीब.